नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात आपण एका अशा खऱ्या-खुऱ्या नायकाची गोष्ट ऐकणार आहोत जी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. एक सामान्य मुलगा ते ग्लोबल आयकॉन, हा प्रवास कसा झाला? अफाट आवड आणि कठोर शिस्तीच्या जोरावर त्याने हे कसं साध्य केलं? चला, विराट कोहलीच्या या खक्क करणाऱ्या प्रवासात आपण डोकावून पाहूया. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. गणिताचा तास अजिबात न आवडणारा एक सामान्य मुलगा पुढे जाऊन संपूर्ण जगावर राज्य करणारा किंग कोहली कसा बनतो, या प्रवासाची सुरुवात होते 5 नोव्हेंबर 1988ला. पश्चिम दिल्लीत वडील प्रेम कोहली, जे एक वकील होते, आणि आई सरोज, ज्या एक गृहिणी होत्या, यांच्या पोटी विराटचा जन्म झाला. त्याला 2 मोठी भावंडेही होती. आता विचार करा, एवढ्या सामान्य कुटुंबातून आलेला हा मुलगा क्रिकेटच्या शिखरावर कसा पोचला? शालेय जीवनात विराट अगदी एका सामान्य विद्यार्थ्यासारखाच होता. विशाल भारती पब्लिक आणि सेव्हियर्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये असताना त्याला इतिहासाची भारी आवड होती, पण गणिताची मात्र भयंकर भीती वाटायची. पण इथेच एक मोठा फरक होता, तो म्हणजे त्याची क्रिकेटवरची अफाट निष्ठा. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या हाताखाली तो रोज शाळा सुटल्यावर चक्क 6 ते 7 तास सराव करायचा. आणि पुढे जाऊन काय झालं? याच क्रिकेटच्या वेडापायी त्याने शाळेला रामराम ठोकला आणि आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त खेळावर केंद्रित केलं. आता हा आकडा बघा, 3. हो, वयाच्या अवघ्या 3-4 वर्षी त्याच्या वडिलांनी त्याच्यातलं हे अफलातून टॅलेंट ओळखलं आणि त्याला वेस्ट दिल्ली क्रिकेट क्लबमध्ये दाखल केलं. विचार करा, एका जागतिक विक्रमादित्य फलंदाजाचा पाया एवढ्या लहान वयातच घातला गेला होता. कमाल आहे ना? पण प्रत्येक मोठ्या नायकाच्या प्रवासात एक कठीण काळी रात्र येतेच. डिसेंबर 2006चा तो काळ. इथे आपण थोडा थांबूया, कारण हा त्याच्या आयुष्यातला अत्यंत भावनिक आणि वेदनादायक टप्पा होता. या एका घटनेने त्याचं संपूर्ण आयुष्यच मुळासकट हलवून टाकलं. 18. विराटचा 18वा वाढदिवस अवघ्या काही दिवसांवर आला होता आणि अचानक त्याचे वडील, जे त्याचा सर्वात मोठा आधार आणि पाठीराखे होते, त्यांचं एका स्ट्रोकमुळे अकाली निधन झालं. एका कोवळ्या किशोरवयीन मुलासाठी हा किती मोठा भावनिक धक्का असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. पण यापुढची गोष्ट खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 2च दिवसांनी हा मुलगा काय करतो? या एवढ्या अथांग दुःखात खचून न जाता तो दिल्लीसाठी पंजाब विरुद्ध मैदानात उतरतो आणि नाबाद 90 धावांची अत्यंत महत्त्वाची खेळी खेळतो. ही फक्त एक धावसंख्या नाहीये, हे त्याच्या कधीही न खचणाऱ्या लवचिकतेचं आणि खेळावरच्या सर्वोच्च प्रेमाचं जिवंत उदाहरण आहे. या दुःखातून तो ज्या वेगाने सावरला आणि त्याने जी भरारी घेतली ती थक्क करणारी आहे. 2008मध्ये त्याने भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला आणि वयाच्या 19व्या वर्षीच वनडेत पदार्पण केलं. मग 2009मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर 2010 आणि 2011मध्ये T20 आणि कसोटी पदार्पण, आणि 2012मध्ये ॲडलेडमध्ये पहिलं कसोटी शतक. एक दुःखी मुलगा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सुपरस्टार कसा बनत होता, हे यातून स्पष्ट दिसतंय. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण, 2011चा वन डे विश्वचषक. यातून एक गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे जेव्हा प्रचंड दबाव असतो तेव्हाच विराटची खरी ताकद जगासमोर येते. फायनलमध्ये आपल्या सुरुवातीच्या विकेट्स लवकर पडल्यानंतर त्याने गौतम गंभीरसोबत 83 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली आणि त्या बहुमूल्य 35 धावा विश्वचषक भारतात परत आणण्यात त्याचा हा वाटा खऱ्या अर्थाने मोलाचा ठरला. हा प्रवास पुढे कसा आकार घेतो ते आता पाहूया. एक उत्तम फलंदाज ते एक आक्रमक कॅप्टन. 2013मध्ये वन डे आणि 2014मध्ये T20चं कर्णधारपद त्याच्याकडे आलं. 2014 आणि 2016च्या T20 विश्वचषकात तर तो चक्क प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. याच काळात भारताने 2014चा T20 फायनल आणि 2016ची सेमीफायनल गाठली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता. आणि कसोटी क्रिकेट, तिथे तर त्याने भारतीय संघाचा चेहरामोहराच बदलून टाकला. 2014मध्ये कॅप्टन्सी स्वीकारली आणि पहिल्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियात 2 शतकं ठोकली. सलग 5 वर्ष आपला संघ कसोटीत नंबर 1 होता आणि 2018-19मध्ये ऑस्ट्रेलियात जो ऐतिहासिक मालिका विजय मिळाला तो तर त्याच्या नेतृत्वाचा कळस होता. श्रीलंकेत विजय, मायदेशात दक्षिण आफ्रिकेवर मात, त्याने भारताला परदेशातही भिडणारा एक अत्यंत आक्रमक संघ बनवला. पुढे फलंदाजीवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने 2022च्या सुरुवातीला हे पद सोडला. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विराटची महानता ही नुसती बोलण्याची गोष्ट नाही, तर ती या अचंबित करणाऱ्या आकड्यांमधून सिद्ध होते. विचार करा, 2023च्या विश्वचषकात साक्षात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून 50चं वन डे शतक झळकवणं आणि त्याच स्पर्धेत एकाच सीझनमध्ये तब्बल 765 धावांचा डोंगर उभा करणं.
जेव्हा तो मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला तेव्हा त्याच्या नावावर 9,230 धावा आणि 29 शतकं होती. ही आकडेवारी त्याच्या असामान्य सातत्याची साक्ष देते. त्याला लोक चेस मास्टर असं उगाच नाही म्हणत. समोर कितीही मोठं टार्गेट असू दे, त्याचा पाठलाग करण्यात विराटचा हात कोणीच धरू शकत नाही. 2024च्या T20 विश्वचषकाच्या फायनलमधली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ती मॅच आठवतेय? त्याने भारताचा 18 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ कसा संपवला? किंवा मग 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धचं ते शतक? जेव्हा जेव्हा प्रचंड दबाव असतो तेव्हा हा माणूस संघाचा तारणहार बनतोच. 97-3 हा फक्त एक आकडा नाही, तर IPLच्या इतिहासात कोरलेला एक सुवर्ण विक्रम आहे. 2008 पासून तो फक्त एकाच फ्रँचायझीशी एकनिष्ठ राहिलाय, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू. 2016च्या एका सीझनमध्ये 4 शतकांसह त्याने ह्या 973 धावा चोपल्या होत्या. IPLमध्ये 7,000पेक्षा जास्त धावा आणि अशी एकनिष्ठता. खरोखरच तो एक अद्वितीय खेळाडू आहे. आणि ही गोष्ट आपल्याला अत्यंत स्पष्टपणे दाखवून देते की त्याचं यश हे फक्त जन्मजात टॅलेंटवर आधारित नव्हतं. विद्यार्थ्यांसाठी इथून एक खूप मोठी शिकवण मिळते. त्याने भारतीय क्रिकेटची संपूर्ण संस्कृतीच बदलून टाकली. अत्यंत कडक फिटनेस रुटीन, मैदानावरची ती अजोड आणि तीव्र आक्रमकता आणि कायम जिंकण्याची प्रबळ मानसिकता. यश मिळवायचं असेल तर नुसतं टॅलेंट पुरत नाही, त्याला कठोर शिस्तीची जोड लागते, हे त्याने यातून सिद्ध केलं. आता मैदानाबाहेरचं त्याचं आयुष्य कसं आहे ते बघा. एवढं अफाट यश मिळवूनही त्याने आपलं वैयक्तिक आयुष्य खूप सुंदररित्या बॅलन्स केलंय. डिसेंबर 2017मध्ये तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाहबंधनात अडकला. आता तो वामिका आणि अकाय यांचा एक प्रेमळ पिता आहे. देशानेही त्याच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत त्याला पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित केलंय. हे सर्व एका परिपूर्ण आयकॉनचं चित्र उभं करतं. तर शेवटी आपण असा विचार करूया, जेव्हा प्रचंड आवड आणि त्याला कठोर शिस्तीची जोड मिळते तेव्हा माणूस कोणती असामान्य शिखर गाठू शकतो? विराट कोहलीचा हा खऱ्याखुऱ्या नायकाचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की संकटांना सामोरं जाण्याची ताकद तुम्हाला ग्रेटनेसच्या शिखरावर पोहोचवू शकते. मला खात्री आहे की हा प्रवास ऐकल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची ध्येय गाठण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळाली असेल. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि जिद्दीने पुढे जात राहण्याची.